ते त्रास ही सांगायचं लोकांना त्रास व्हायला आहे. वारंवार विनंती तोंडी करून म्हणायची तोंडी. आज आपण जिल्हाधिकाऱ्याला कशासाठी पत्र दिले, नेमकं काय आहे? की आमच्या गावांतर्गत सिमेंट रस्ता राहिलेला आहे 2 वर्षापासून. पंतप्रधान त्यामुळे आम्ही निवेदन घेऊन आलतो. जवळजवळ 116 गावकऱ्यांचे स्वाक्षरी आहेत. 2 वर्षापूर्वी रखडलेलं काम आहे. गावात धुळीचं साम्राज्य, त्या रखडलेल्या कामामुळं साम्राज्य उभं राहिलं धुळीचं. मोटरसायकलना चालकांना मणक्याचे आजार उद्भवलेत. धुळीमुळे वयोवृद्धांना, बालकांना दम्याचे आजार उद्भवायला लागलेत. बऱ्याच दिवसापासून काम चाललं आहे. तोंडी वारंवार तक्रार करून देखील याच्यावर दुर्लक्ष केल्यामुळे या ठिकाणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जिल्हा कार्यालय धाराशिव व जिल्हाधिकारी धाराशिव यांना लेखी स्वरूपाचे या ठिकाणी निवेदन दिलं आहे. तसंच पालकमंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक यांच्या देखील कार्यालयाला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. हे काम नाही झालं तर तुम्ही काय करणार, पुढलं पाऊल काय? आपण या निवेदनावर 10 एप्रिलपर्यंत कामावर कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्यास 10 एप्रिल रोजी समस्त ग्रामस्थ बहिफळ आम्ही या ठिकाणी जिल्हा कार्यालयासमोर हे आंदोलन करणार आहोत, असं या निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे. मग काय अधिकारी काय म्हणले तुम्हाला, काय गेल्यानंतर? लवकरात लवकर तुमच्या अर्जावर कारवाई करू या स्वरूपात त्यांनी आश्वासन दिलंय. प्लॅन उभं करून